राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी चालू केलं का? विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये, मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी 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 अंबा माता की। आज समास दुसरा, समासामध्ये वर्णन आहे माया। जय जय जी सचितानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा। समर्थांनी माया निरूपणामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मनिष्ठ असलेल्या सद्गुरूचं वर्णन केलं आहे। सद्गुरू ब्रह्मनिष्ठ पाहिजे। आत्ताच आमची चर्चा झाली की मायावाद जिंकणाराच पुरुष हा सद्गुरू होऊ शकतो। आपल्याला काल समर्थांनी सांगितलं शिष्याला की तुला जे निरुपयोगी आहे जगातलं दृश्य ते मला देऊन टाक। ते दिलं म्हणजे तुझ्यामध्ये सच्चिदानंद प्रकट होईल। ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूला सच्चिदानंद आनंदकंद निजबोध परमपुरुष असे गौरवपूर्वक शब्द समर्थांनी वापरले आहे।
शब्दामध्ये वजन आहे. सचितानंदा आनंद कंदा निजबोधा परमपुरुषा. आणि त्यांना अवस्थेचा स्पर्श झालेला असतो असे जे पुरुष असतात त्यांना जी परम अवस्था आहे त्या अवस्थेचा स्पर्श झालेला असतो. ज्यांना आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे, किंवा असाही शब्द तिथे घालता येईल, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, अशा महापुरुषांना सद्गुरू असं म्हणतात. पाठीमागच्या समासामध्ये सद्गुरू आणि शिष्य या दोघांमध्ये सुसंवाद झाला आहे. ज्या संवादानं माया सहज जिंकता येईल आणि भगवंताची प्राप्ती सहज होईल असा विषय आपण श्रवण केला आहे. ते म्हणतात, हे शिष्योत्तमा, हा संवाद तुझ्या डोक्यावरून तर नाही गेला, त्याला जाग केलं आहे. शिष्याचं पूर्ण समाधान झालेलं दिसत नाही, म्हणून पुन्हा सुखसंवाद सुरू करण्याचा समर्थांनी परिपाठ घातला. शिष्या, अत्यंत प्रेमानं आणि उत्साहानं तू माझी जी स्तुती केली, सद्गुरु स्तुती, त्या स्तुतीमुळे मी तुला पुन्हा सांगतो, तुला काही संशय राहिला आहे का? तेव्हा शिष्य म्हणतो, महाराज, आपण सच्चित आनंद स्वरूप आहात. आपल्या ठिकाणी आनंद रमण होतोय. शब्द बघा, आनंद रमण. म्हणून हे योगी लोक असताना नेहमी आनंदात असतात ते. बस त्यांना कशाचीच काही कल्पना येत नाही आणि कल्पनेची बाधाही होत नाही. कल्पनेची बाधा होत नाही. आपले 10 रुपये पडून गेले तर इतकी बाधा होते की विचारता सोय नाही. कारण आणि काही गोष्टी ज्या आहे ना, त्या जायच्या असल्या तर जातात आणि राहायच्या असल्या तर राहतातच. पण तितकी अवस्था यायला वेळ लागतो. मध्ये एक दृष्टांत दिला होता मी तुम्हाला, की एक महात्मा रस्त्यानं चालले होते, म्हणजे रेल्वेने. त्यांच्याजवळ बरंच सामान होतं. एक श्रीमंत माणूस त्यांच्याजवळ बसला की बाबा बरं झालं महात्मा आहे, पण महात्माचा सामान असल्यामुळे तो असं बोलला, या संन्यासी लोकांना सुद्धा एवढा सामान काय लागतो म्हणे, आहे तर संन्यासी. दुसऱ्या स्टेशनवर गाडी थांबली. हे दोन्ही खाली उतरले. गाडीची बेल झाली. ते शेठजी म्हणाले, चला चला स्वामीजी. म्हणे जा तू. म्हणे तुमचा सामान. म्हणे काही मला त्याची गरज नाही, जा तू. ती गाडीत स्टेशनवर राहून गेले, सामान चालला गेला. जे आनंद कंद असतात त्यांना त्याचं काही नसतं. आहे नाही. व्यवस्थेकरता साहित्य लागतं म्हणून ठीक आहे, नाही आहे त्याच्यातून काही अडत नाही. म्हणून आनंद रमण होण्यासाठी आपण सच्चिदानंद रूप रस असणारे महापुरुष आहात. महाराज, आपला त्रिकाल जय जयकार असो. शिष्याने आनंदाने पुन्हा जय जयकार केला. सद्गुरूच्या सन्निधात असणारे सर्व शिष्य हे शिष्योत्तम असतात असं नाही. सांगायला सुरुवात झाली आहे. सद्गुरूच्या सहवासात जे लोक राहतात ते सगळे शिष्योत्तम आहे असं नाही, कधीच नसतं असं. काही शिष्य पोटार्थी असतात, आपली वेळ भागवण्यापुरतात. आता आपल्याकडून रामाच्या सहवासात राहणारे 22-23 ब्राह्मण वर्ग गेला. काही लोक म्हणतात ते येत नाही. आता ते पोटार्थीच होते तर ते कशाला फिरून पाहतील. ते जो पोटार्थी असतो ना, तो पोटापुरतं काम करतो.
रामनवमीच्या दिवशी सुद्धा सत्यनारायण असेल तो घेऊन येईल, पण तो इकडे महत्त्व देणार नाही, कारण तो पोटार्थी आहे. म्हणून काही शिष्य सेवार्थी असतात, सेवा केले की निघून जातात. काही शिष्य भावार्थी असतात, त्यांचा भाव असतो फक्त. काही शिष्य द्रव्यार्थी असतात, आपल्याला इथून काही मिळेल तर बरं होईल. आणि थोडे शिष्य परमार्थी असतात. कारण सगळ्यांनाच हा परमार्थ साधेल असं नाही आहे. आणि आपण कोणाची बरोबरी करू नये. कारण समर्थ म्हणतात, परमार्थ मार्गामध्ये आलेला शिष्य कसा असावा त्याचं वर्णन सांगताय शिष्याला. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, त्याचं धारिष्ठ पाहिजे की मला कशी खडखड अवस्था आली तरी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. शिष्य पाहिजे दृढव्रताचा, त्याचं दृढ व्रत त्याला चालवलं पाहिजे. शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, त्याचं कुळ चांगलं पाहिजे. पुण्यशील, त्याच्याजवळ काही पुण्य पाहिजे. पुण्य जर नसेल, तुम्ही बघा पूर्वीचे ऋषी श्रीमंत नव्हते का? ऋषी म्हणजे दरिद्री का? ज्या ऋषीकडे 100 विद्यार्थी शिकायला आहे म्हणजे त्याच्याजवळ काही खायला पाहिजे का नाही? त्र्यंबकेश्वरला सगळी भाताची शेती गौतमांची होती आणि म्हणून हजारो ऋषी त्यांच्याकडे शिकायला असायचे. पण ही गोदावरी यायची होती, गंगा. मग त्यांनी काय केलं की यांचं ब्रह्मत्व थोडं नष्ट झालं पाहिजे. पण काही केल्या गौतमांचं ब्रह्मत्व नष्ट होईना. इंद्राने अहिल्यावर सुद्धा अरिष्ट आणलं तरी नाही, आणि गोदावरीत आणली पाहिजे. म्हणून एकदा काय केलं, आपल्या भाताच्या शेतामध्ये गाय घुसली. आता या गौतमाने तिला हाकलण्याकरता एक दरवाजी काडी अशी फेकली. या सगळ्या देवांनी ती गाय मरून गेली केली, पडून गेली. आले सगळे देव, तुम्ही गाय मारली, आता खरंच गाय प्रायश्चित्त घ्या. गौतम म्हणे काय म्हणजे तुम्ही गाय मारलेली आहे, आता दरवाजा काढीन गाय मारेल का? पण आता ते ठरलेलंच होतं सगळं नाटक. ठीक आहे, बसले ब्रह्मगिरीला. आणि जेव्हा आली गंगाबाई प्रगट झाली, सगळे देव आले की आम्ही तुमच्यावर आरोप केला होता, पण कशा करता? ही गोदावरी येण्याकरता. म्हणे आता नाही, तुम्ही तिन्ही देव इथे एकत्र या. आता काही गौतमच ते तिन्ही देव आले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्याच्यावर गाय प्रगट केली, गायीने दुधाच्या धारा टाकल्या आणि त्र्यंबकेश्वर निर्माण झाला. म्हणजे ऋषी काही दरिद्री असता, गरीब असता का? नाही, त्यांना तर एवढे शिष्य पोसायचे असताना जमीन होती खूप. भात बरोबर, पूर्वी भात हेच अन्न होतं. म्हणून ते म्हणतात शिष्य धारिष्ठाचा पाहिजे, शिष्य प्राज्ञावंत, शिष्य नीतिवंत, मर्यादेचा, जो सद्गुरूचा मनातील सद्भाव जाणून करीतो अभ्यास. सद्गुरूला काय माहिती असतं की याला समजलं पाहिजे. मग आपल्याबद्दल यांचा भाव काय आहे तर आपल्याला समजलं पाहिजे हाय. मग ते नाही समजलं तर परत विचारून समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी केव्हा केव्हा विचारतो, कळालं प्रवचन. आपण ज्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या अवस्थेत जे काही अडथळे आहेत ते दूर करून घ्यावे, ते दूर करून घ्यावे. आता येथे पाहिजे जातीचे नव्हे काम येऱ्या गवाळ्याचे. आता तिथे तर तो शिष्य प्राज्ञावंत तसाच पाहिजे. परमार्थाकडे शुद्ध बुद्धी आणि विवेक वैराग्य
काय भांडवल पाहिजे परमार्थात? तर शुद्ध बुद्धी पाहिजे. आपली बुद्धी चालवायचीच नाही, जे सांगितलं ते करायचं. आणि विवेक आणि वैराग्य, आणि शुद्ध बुद्धी, विवेक, वैराग्य यांना जर टिकवायचं असेल तर सत्संगती, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे साधकाचा परमार्थ यशस्वी होतो. ज्या साधकाला परमार्थ करायचा आहे तो परमार्थ शुद्ध बुद्धी, विवेक, वैराग्य आणि सत्संगती या तीन गोष्टी केल्या की साधकाचा परमार्थ यशस्वी होतो. यात्रेला जाताना गाडीमध्ये मी काहीतरी छोटं पुराण सांगत असे. मला एकाने प्रश्न केला, माझ्याबरोबरच जो मनुष्य होता तो भागवत वाचायला, म्हणजे दादा आपण पारसे आहे आणि मग पुराण कसं काय सांगायचं, सत्संग कसा करायचा. म्हटलं तू या श्रोत्यांमधला आहे का? म्हणे नाही. प्रत्येक श्रोत्याला विचारून ये तुम्ही आंघोळ केली का? कारण सूचना दिल्या होत्या, दर्भ, तुळशी आणि दुर्वा पाण्यात बुडवायच्या आणि अंगावर उडवायच्या. म्हणे मग मी तर केलं. मग तू पाहतोय त्यांच्याकडे, त्यांनी सकाळी स्नान केलं ना, मी केलं ना, मग तुला का नाही बुद्धी झाली करून यायची? आज इथे का रेल्वेतून खाली उतरायचं आणि अंगावर पाणी घ्यायचं, असं कसं काय करता येईल? हां, जिथे 1 तास थांबली असेल तिथे जर पाणी दिसलं तर करून, मद्रास स्टेशनवर केली होती मी, तर जमेल ते. आणि शास्त्रानं जर सांगितलेलं आहे आपल्याला तर त्या शास्त्राधारे वर्तावे, विश्वमोहेरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकापती. म्हणून ते म्हणतात की साधक परमार्थात यशस्वी होतो कारण शुद्ध बुद्धी, विवेक, वैराग्य आणि सत्संगती. सत्संगतीने या गोष्टी कळत असतात माणसाला. म्हणून आपलं एक वचन आहे, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. आतापर्यंत जेवढ्या सिद्ध्या झाल्या आहे त्या सगळ्या सत्संगानेच झाल्या. दुसरा श्लोक सांगतात समर्थ, अनंत ब्रह्मांडे ऐसे ढिसाळे, मायेने रविले विशाळे, ते तुमचे कृपेचे बळे विस्तरवी स्वानंद. अनंत रूपानं नटलेलं अर्धनारी नटेश्वर हे स्वरूप, ही माया, मूळ मायेनं या प्रचंड ब्रह्मांडाचा विस्तार मांडला आहे. माया कशी आहे? अर्धनारी नटेश्वर, अर्धे शंकर आहे आणि अर्ध श्री आहे. मग जगामध्ये अर्ध ब्रह्म आहे आणि अर्ध माया आहे. हे माया ब्रह्माचं रूप आहे जगामध्ये. म्हणून या ब्रह्मांडामध्ये शंकराच्या एकाच अंगाचे 2 भाग झाले. पांडुरंगाचं सुद्धा वामांगी रुखमाई, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा. म्हणून ते म्हणतात माया, मूळ मायेचा प्रचंड ब्रह्मांडाचा विस्तार मांडला आहे. या मायेनं असंख्य ब्रह्मांड निर्माण केली आणि मोडली. पहा तुम्ही केवढा पसारा होता. लाखाने लोक मारून टाकले, लाखाने. एकाच दिवशी संपूर्ण पृथ्वीवर 1 लाख मेले. आता रोज 1 लाख लोक इंजेक्शन घेत आहे. कसा पसारा आहे बा. हा सगळा मायेचाच पसारा आहे. आणि परत ती माया काय सांगते, हे दोन्ही घेऊन होणार नाही असं नाही. झालं, संपलं. म्हणजे एवढा दिवसाचा आपण आता 2 घेतले, आता काही होणार नाही.
हा सगळा खेळ मायेचा आहे, कोणालाच काही कळत नाही. म्हणून ते म्हणतात, मायेने अशी असंख्य ब्रह्मांड निर्माण केली आणि मोडकीला आणली. एका एका ब्रह्मांडाचा विस्तार आकार अगणित काळाचा. सामान्य जीवाला ब्रह्मांडाचा विस्तार समजणं कठीण आहे. आपल्याकडे उत्तरांचलांमध्ये फॅक्टऱ्या काढत नव्हते, कारण ती सगळी भूमी ठिसूळ आहे. मध्यंतरी यांनी काय केलं, सगळ्या इकडच्या फॅक्टऱ्या उत्तरांचलाकडे नेल्या. आता तिथे नेल्यामुळे त्या फॅक्टऱ्यांची सगळी उष्णतामान वाढली आणि बर्फ वितळायला लागला. कारण जमीन जी आहे ती ठिसूळ आहे, तिकडे काढत नव्हते. विस्तार करायचा, विज्ञान करायचं, सगळं होऊन गेलं. बाजूने साधी गोष्ट आहे ना, उष्णतामान वाढणारच. जेवढ्या आता हा पंखा आहे, इथे जर 200 लोक आले तर त्याची हवा लागणारच नाही. आपण म्हणतो त्याचं हा खराब झालं आहे. नाही 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 नाही, मर्यादितले माणसं बसावे लागेलच तिथे. कारण जितके माणसं गोळा होतील तेवढी उष्णता आहे, प्रदूषण आहे. म्हणून ते म्हणतात की हा विस्तार मायेने केला आहे. न जाणता त्याचा संग सोडणे हे सुद्धा कठीण आहे. बरं, या मायेतून बाहेर जाऊन पहा बरं तुम्ही, जाताच येणार नाही, याच्यातच राहावंच लागतं. मग कसं राहायचं, तर संतांनी स्मुक्ष विचार केला आहे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा चिकळे. तो कसं काय झोप घेतो, तिथे मासा होऊन पहा. मग तुम्ही या मायेतून शांत कसे राहू शकतात, तर संतांना विचारून पहा. हल्ली लोक शांत राहण्याकरता व्यसन करतात, गोळ्या खातात, मद्य पितात, शांत झोप लागते. नाही मिळालं तर आयोडॉक्स पावला लावून पोरी खात आहे. खोकल्याच्या औषधांवर उपद्व्याप झाला. खोकल्याचं औषध प्रमाणापेक्षा जास्त मुली घेत आहे. अभ्यास झाला की जास्त औषध घेतात, त्यांचे बोटं असे होऊन गेले. म्हणजे काय, जेमतेम ज्या नियमानं शरीर आहे त्या नियमानं त्याला तेवढी विश्रांती द्यायची आणि त्याच्याकडून तेवढं काम करून घ्यायचं. आपण ते मायेचा प्रसारा उलटा करतोय. आता बॅन येत आहे त्या औषधांवर, चिठ्ठीशिवाय द्यायचं नाही डॉक्टरच्या. नाही तर खोकल्याचं औषध कोणी देऊन देत होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मद्य आहेच, अर्क आहे तो. म्हणून ते म्हणतात, अति कठीण मायेपुढे राहणं. मातीचा भला मोठा ढेकळा आहे, पण त्याच्यावर पाणी पडलं, पाणी पडल्यावर तो विरघळून जाईल. त्याप्रमाणे या ब्रह्मांडाची अवस्था आहे. सद्गुरूची कृपा झाली तर हा ब्रह्मांडाचा जो पसारा आहे तो क्षणामध्ये समजून जाईल. परमात्मा अनंत आहे आणि परमात्मा सामर्थ्य संपन्न आहे. माया परमात्म्या इतकी सामर्थ्य संपन्न नाही. परमात्म्याची शक्ती ही अनंत काळाची आहे. मायेची शक्ती निर्मिती आहे. मायेची शक्ती काय करावी लागते, निर्मिती. पहा, तुम्ही एक यंत्र काढलं, त्या यंत्राची शक्ती किती आहे ते तिथे लिहिलेलं आहे की 120ने चालेल. पण 120 चालवायचं का नाही ही तुमची बुद्धी पाहिजे. आता परवाने 130 चालवली, ती गाडी उलटी पलटी शेतात कोलंटी. आता लोक काय म्हणतील, ती गाडी जी आहे ना ती अमावस्येला घेतली होती म्हणून असं झालं, चाललं तारं तोडत.
तारे तोडतील. असं आहे ते. यंत्राची शक्ती लिहिलेली आहे, पण ती वापरायची कशी? परदेशात काय आहे, आजूबाजूने भिंती आहे, मध्ये कोणीच येत नाही. आपल्याकडे कुत्रं काय घुसतं, डुकर काय, ते हायवेने बैलगाडी काय चालली जाते, मोटरसायकलवाला तिरपा काय चालला जातो, कशी काय इतके वेगातली गाडी चालेल? रेल्वे फाटक ओढून खालून गाडी काढून घेतात आणि तिकडून गाडी येतं, थांब. कसं काय आसोदा मारली. म्हणजे कोणाला काही मर्यादाच नाही ना. माया असंच करते. म्हणून लोक कशाने मरताय? मायेनं. उलटे सुलटे पलटे काही करतात, दुसऱ्याच्या गाडीवर ठोस मारून देतात. म्हणून ते म्हणतात हे सगळं माया करते म्हणे. मायेची शक्ती अनंत नाही आहे, भगवंताची शक्ती अनंत आहे. माया भासवते आणि फसवते. माया चपल आहे. माया काय आहे? चपल आहे. चालू विश्वामधलं स्थळ माया वेगळं दाखवते. ज्ञानदृष्टी मायेला नाही आहे. म्हणून माया जीवाला फसवते. तिचा अनुभव येत नाही, पण रडू येतं. मायेमुळे काय येतं? रडू येतं. सामान्य मनुष्याला हे जग दिसतं, भासतं, तो त्याच्या दृष्टीचा दोष आहे. जग दिसत नाही, भासत नाही, आहे तसंच आहे. आता स्वामी जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकार केले. शरणांगता आपुले समर्थे उपक्षू नको. शिष्याने आता विनंती केली 3ऱ्या श्लोकामध्ये. मागच्या विषयाचं सूत्र घेऊन गुरु शिष्य संवाद सुरू झाला. सद्गुरूच्या समोर शिष्यानं अतिनम्रता धारण केली. महाराज, आपण मला ज्या गोष्टी सोडाव्याला सांगितल्या त्या गोष्टी मी सोडण्याला तयार आहे, पण ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे मला देऊन टाका असं मी सांगितलं होतं. आता त्या सगळ्या दृश्यजात वस्तू, मोहात वस्तू मी माझं सगळं तुम्हाला अर्पण केलं आहे. आता त्याचा तुम्ही स्वीकार करा. मी सर्व संग सोडून शरण आलो आहे. आता शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. मी कसा आहे? मी हीन दीन म्हणे आपणास शरण आलो. मी हीन आहे, दीन आहे, शरण आलाय. तुम्ही माझा अंगीकार करा. शरणांगताची चिंता वहा. योगक्षेमम वहाम्य. तो एक सद्गुरु दाता नाना यत्ने करोनी. तुम्ही कसे आहात? आपण समर्थ आहात, दयाळू, कृपाळू, स्नेहाळू मनुष्य जीवनाचं सार्थक करणारे आहात. परमार्थामध्ये गुरु शिष्याचं नातं कसं असावं? तर आपलं नेहमीप्रमाणे गोवत्साप्रमाणे, पक्षिणीच्या पिलाप्रमाणे. कालच सांगितलं देवीच्या मंदिरावर, मांजरीचं पिल्लू, माकडाचं पिल्लू. गायीशिवाय अन्य काही दिसत नाही, आठवत नाही. लहान पिलं, प्रेम पक्षिणी अन्य कोठेच दिसत नाही. म्हणून शिष्याची अवस्था गुरु करता चातक पक्षाप्रमाणे झाली पाहिजे. सद्गुरूकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताकडे त्याचं लक्ष पाहिजे. सद्गुरू 2 अमृत देतात, ज्ञानामृतम, कथामृतम. आणि आपल्याला म्हणतात तू तुझ्यात निर्माण कर, नामामृतम. म्हणून माऊली म्हणते, नामामृता गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा.
प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. अनुभव सांगितले. म्हणून गायीशिवाय ज्याप्रमाणे पिल्लू राहत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताकडे लक्ष असावे. शिष्याची समूळ अवस्था बदलून उन्मन झाली पाहिजे आणि सद्गुरू एकमेव आधार आहे अशी भावना ठेवली तर जीवनाचं कल्याण होतं. नाशिवंत कायम्या टाकावे ते मज स्वामीने सांगावे. मज दातारे करावे आपणा ऐसे. तुम्ही सांगितलं की नाशिवंत टाक, पण नाशिवंत जगात काय हे मला सांगा तर खरं. कारण तुम्ही सांगितलं मी माझ्या बुद्धीने कसं काय काय नाशिवंत करू. तुम्ही तुमच्यासारखं मला करून टाका. आपणासारखे करती तात्काळ. महाराज, आपण मला नाशिवंत जे सोडायला सांगितलं आहे, पण ते नाशिवंत काय काय, नाशिवंतामध्ये काय काय गोष्टी येतात हे सांगा. कारण मला समजायला तर पाहिजे. जसं डॉक्टर म्हणतो तुमचं बी व्हिटॅमिन कमी झालं, तर मग बी व्हिटॅमिन कशा कशाचं आहे ते सांगा, म्हणजे मी खातो. सी कशामध्ये, आता मध्ये सगळे सी व्हिटॅमिनच्या मागे लागले होते. सी व्हिटॅमिन खा, सी व्हिटॅमिन खा, सी व्हिटॅमिन खा. गोळ्या निघाल्या होत्या. तसं आहे ना, काय करू मी, मला काय केलं म्हणजे माझं ज्ञान वृद्धिंगत होईल. मी नेमकं काय सोडू मला त्वरित सांगा. माझ्यावरचं सात्विक संस्कार करून मला सुखी करा. आपण ब्रह्मज्ञानी आहात, आपणासारखं करा. जे त्रैलोक्य नाही दान तेच करती संत जन. या त्रैलोक्यात जी वस्तू नाही ती वस्तू देऊन देत आहे. म्हणजे या लोकात काय भगवंत या त्रैलोक्यात नाही आहे, आणि म्हणून त्याचं नाम तुम्हाला देतात. नामदान, नामदान. तया संतांचा महिमा काय म्हणून वर्णावा. संत हे सुखसंपन्न, आनंद संपन्न, ज्ञान संपन्न, शिष्यश्रवणी भरी उद्गार वचन. कारण संत ज्ञान संपन्न आहे. ते जे सांगतात ते श्रवण केल्यानं शिष्याची स्थिती बदलते. मी माझ्या जीवनाचा भार तुमच्यावर सोपवला आहे. वाहू हा संसार देवापायी महाराज म्हणतात. आता माझ्यावर तत्वज्ञानाचं वेदांताचे संस्कार करून माझा उद्धार करा, शिष्याने सांगितलं आहे. परमार्थात प्रवेश करताना बाह्यांग विषयाचा संग सोडायचा असतो. परमार्थामध्ये आल्यावर जे बाह्य अंगाचे विषय आहे ते सोडावे लागतात. आपले आप्तमंडळीसह घर, जमीन, जुमला, पैसा, अडका, लौकिक व्यवहार सोडायचा म्हणजे सोडून द्यायचा नाही. हा आपला नाही असं म्हणून करायचं. जसं ज्या सुनेला घरात आवडत नाही ती काम करते, पण कसं करते, आपलं म्हणून करत नाही. आता तुम्हाला तर प्रॅक्टिकल चांगलंच आहे. जेव्हा आपला सगळा हक्क मिळाला तेव्हा कसं पक्क करता. ज्या मुलाला वेगळं निघायचं असतं तो घरात काही लक्षात देत नाही. आपलं चालतच नाही तर कशाला पाहावं असं सांगतो तो. आणि वेगळा निघाल्याबरोबर भाजीची पिशवी हातात, नाही तर आई सांगायची भाजी आण, तर बिलकुल नाही. हे असे आहे. त्याच्यातले तुम्ही कसे आहे ते तपासून घ्या. उघड आहे ना. जिथे आपलेपणा नाही तिथे
कर्म नीट होणं. म्हणून गुरुकडे आपलेपणा ठेवला पाहिजे, आपलं स्वाधीन ठेवलं पाहिजे. आणि ते ठेवलं तर तो लळा लागतो आणि मग ते सांगितलेलं ऐकायची वृत्ती होते. म्हणून गुरुच्या सान्निध्य करत असताना अहंकार बाजूला टाकावा लागतो, मीपणा बाजूला ठेकावा लागतो, कर्तेपणा बाजूला टाकावा लागतो, अभिमान टाकावा लागतो. आपल्या ठिकाणी असणारे षडविकार, वासना, कामना आणि भावना यांचा वेग आवरावा लागतो. त्यागातून अंतर्त्यागात जावं लागतं. परमार्थाची वाटचाल करताना साधकाच्या ठिकाणी अंतर्बाह्य वैराग्य लागतं आणि सद्गुरूच्या सान्निध्यात आत्मारामाची उपासना करणं हेच उत्तम आहे, म्हणजे ध्यान. करतात लोक सुरुवातीला मध्येच सोडून देतात. ध्यानाची सवय लागलीच पाहिजे, कारण ध्यानाशिवाय आत्मारामाची ओळख होत नाही. ऐकोन शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावधान होणे, अवधान देणे आनंद पदा. झालं, बस एवढंच पाहिजे होतं, झालं म्हणे तुझं काम. स्वामींनी शांतपणे शिष्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या अंतःकरणातली तळमळ जाणून त्याच्यावर शक्तीचा विकास केला की त्याची प्रगती होईल. गुरु काय करतो, फक्त सुरुवात करून देतो, मग पुढचं काम तुमचं असतं. शिक्षक काय करतो, सुरुवातीचं शिकवून देतो, मग पुढचं आपल्याला अभ्यासाचं आहे, शिकवायचं. आताचं शिक्षण कसं आहे, शिकवणारा पैसे कमवण्याकरता शिकवतो बस. रामदेवजी बाबाचा कोर्स केला की लगेच लोक योगाचार्य बनून जातात आणि 3,000 रुपये एका माणसाकडून घेतात. आणि मग त्यालाच अर्धांगवायू झाला. म्हटलं का हो, तुम्ही तर योगाचे शिक्षक होते, मग कसं काय झालं? तर PT शिक्षकाप्रमाणे काम करतात ते. तसं आहे ते. बरेच लोक या बाकावर बसलेले असतात बघा तुम्ही, पायावर एक पाय असा टाकतात आणि असा प्राणायाम करतात, म्हणजे बसले, मांडी घालत नाही. आता मांडीशिवाय प्राणायाम होईल का? हे बघितलं ती बाजू. त्याला आसन घालावं लागेल, त्याच्याशिवाय तो ओंकार असा वरती ओढत 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 पाठीचा कणा ताट करावा लागेल. ते काय आता ते सगळं प्रॅक्टिकलच बिघडून गेलं आणि त्याच्यापासून उत्पन्न करायला सुरुवात करून दिली. म्हणजे जे काही योग याग होतं ते सर यज्ञसुद्धा कशा करायचे, पैसे गोळा झाले पाहिजे. एका कुंडावर 15 लोक, 5,000प्रमाणे 15चे पैसे जमा. काय म्हणजे काय होईल त्याच्याऐवजी? म्हणून कलियुगात कोणतं सांगितलं, वाघयज्ञम करिष्यामी, प्रवचन करा. म्हणजे जेवढे कान तेवढे कुंड, पैसे देणे नाही घेणे नाही, काहीच करायचं नाही. वाघयज्ञम करिष्यामी किंवा ज्ञानयज्ञम करिष्यामी, दोषं श्रवण. ते काल सकाळच्या प्रवचनात त्या भगिनी वर्ग आले ना, त्यांनी फटाफट पैसे ठेवले. म्हटलं एवढे पैसे कशाचे, आमच्या प्रवचनात एवढे पैसे नाही ठेवत कोणी. नाही म्हणे, आम्ही 2 वर्ष प्रवचन ऐकलं त्याचे पैसे आहे. हां, तेव्हा कळालं ते. कारण मनुष्य भावनेच्या बऱ्यात ठेवून जातो. म्हणजे त्यांना म्हटलं असं नाही, आमच्याकडे पद्धत नाही अशी. कारण योग्य कुठेही काहीही करताना विचारपूर्वक केलं पाहिजे. हा वर्षाचा आहे तर ठीक आहे. म्हणून ते म्हणतात, शांतपणे शिष्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर त्याला जाग करण्याकरता समर्थ काय करतात बघा.
हे शिष्या, वेदांताचे संस्कार करण्याकरता मी सुरुवात केली आहे. अरे बाळ, ज्यासाठी तू माझ्याकडे आला आहे ते तुझे रूप नीट ऐक. आता आपण गुरुकडे कशा करता जातो ते नीट ऐकलं पाहिजे. तू शांत बसल्यावर तुला आत काय दिसते? बैस असा शांत. तुला आत काय दिसतं ते मला सांग. अनंत उठणाऱ्या कल्पना, तरंग प्रवाह दिसतो. अनंत कल्पना दिसतात आपल्याला सुरुवातीला. कल्पना तरंग मुळाशी काय असावे? तरंग जे आहे उठले की शेवटी ते मुळाला शांत होऊन जातात. धुलीचे कण दिसत असतील, नंतर ते आपोआप पाण्यात बसून जातात खाली. मन निर्मळ झालं की तरंग बसणार. म्हणून सुरुवातीला विकल्प येतो, मग हळूहळू हळू मन शांत. आणि शांत व्हायची वेळ येते ना, तेव्हा एक क्षणभर अगदी म्हणजे बस 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 लख प्रकाश पडतो, जागृत होऊन जातो. बरं बघ, शुद्ध जाणीव आहे असं वाटतं आणि त्या शुद्ध जाणीवच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तुला स्थिर वाटतं, शुद्ध वाटतं, तेव्हा स्थिर राहा. योग शृंगावरील मोहरी, गाईच्या शिंगावर ठेवलेली मोहरी किती वेळ स्थिर राहील? ती एक क्षणभर. तेवढ्याच वेळेत तो करंट लागतो. पण टचिंगला टचिंग झाली वायर की लाईट लागला. जोपर्यंत ती टच होत नाही, आपण टच मी अत्तर वापरतो कारण आपल्याला पाहून दुसऱ्याला टच झालं पाहिजे. मन हे निश्चळ होईल तोवरी दोन्ही कुळ उद्धरी, म्हणजे परमार्थहीन संसार. शुद्ध मन झालं की परमार्थातही लागतं आणि संसारातही स्थिर राहतं. योगेश्वर जाणावा आणि असा जो मन स्थिर करेल त्याला योगेश्वर म्हणायचं. बाळ, गाईच्या शिंगावरील मोहरी क्षणभर राहते, तेवढा वेळ तुझं मन स्थिर कर. अरे, त्या ठिकाणी जो शांत अनुभव येईल तेच तुझं स्वरूप आहे. जास्त वेळ बस शांत बस. मी सांगितलं ना, अरे नाही पाय खुर्चीवर बसा. बसाच. महाराज म्हणतात, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ते बाबांजवळच्या जागेचा किती लोकांना अनुभव आहे. पोरं तिथेच बसलेलं असतं नेहमी, तिकडे तोंड करून बसून जात. स्थिर होतो मनुष्य. आणि एकदा त्या स्थिरतेचा आनंद मिळायला लागला की मग कोणी नसलं, काही काम नसलं तर लगेच तो प्रकाश मनाला, बुद्धीला, चित्ताला शांत शांत होई दत्ता शमवी चित्ता आता. आम्ही याला गेलो ना वाडीला, त्यावेळा तिथे बसल्याबरोबर हे पद लागलेलं होतं. आणि मी म्हटलं पोरांना यांना, अरे कोणीतरी संन्यासी दिसायला पाहिजे आपल्याला आज. तेवढ्या वेळात पुरुषोत्तानंदाने हाक मारलं, म्हणजे दादा इकडे कुठे आले? म्हटलं तुमच्याच दर्शनाला, चला रे म्हटलं. कारण सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये, म्हणून म्हटलं आधी दत्ताचं दर्शन करा. मनुष्य स्थिर होतो, अंतर्मुख स्वरूपाचा आनंद मिळतो. हृदयस्थ असणारा आत्मा आनंद घन होतो. तो जागा झाला की त्याला आत्माराम म्हणतात. आत्म्याच्या सान्निध्यात तुझा व्यवहार कर. तुझं आत्मपद अमरपद जाणून घे. लक्षपूर्वक दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे, त्या तू सांभाळ तर धन्य होशील. शिष्याने विचारलं, महाराज कोणतं? शिष्या बहुमन घाली आता बाष्कळता राहिली.
येथे वृत्ती चंचल केली तरी बुडसी संदेह सागरी. बाळा, तुला आता उपदेश करण्याला सुरुवात करतोय. तू एकाग्र मनाने श्रवण कर. आता निरूपण फार महत्त्वाचं आहे. ओळख, श्रवण आणि मननाच्या वेळी तुझ्या मनात इतर गोष्टी येऊ देऊ नको. जर त्या गोष्टी आल्या आणि तुझं मन भटकायला लागलं, काही लोक म्हणतील मग ध्यान करता करता जर आपण ध्यानात लटकून गेलो तर मग काय होईल. झालं, आलं म्हणा ते मनच इतकं लटकं आहे. कारण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार अशी. म्हणून समाधान होणार नाही. मग शंका कुशंका याच्या सागरात बुडशील. शेवटी ना इकडे ना तिकडे त्रिशंकू होशील. श्रवणी बैसावे आवडी सावधानपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. आता हे मोबाईल काही भगिनी सांगताना दादा 2:30 घरात कलकल असते तर रात्री 2:30 वाजता ऐकतो म्हणे आम्ही. हातपाय धुतले, जाग येतेच माणसाला, हातपाय धुतले की ऐकून घ्यायचं मोबाईल. कारण ती शांत वेळ राहते. कोण केव्हा काय, आता हे यंत्र आहे, कोणाला केव्हा वेळ मिळतो, कोणाला केव्हा वेळ मिळतो. म्हणून तू तुझं सहाय्य कर, आत्मानुसंधान कर. सद्गुरूच्या सान्निध्यात उत्तम उपासना तू कर. या ठिकाणी बरं, मग आता सद्गुरू कायम जवळ राहील का, तर त्याच्याकरता एक उपाय सांगितला आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. तर आपण म्हटलं की ते आहेतच. मग ते आहे समोर, तर आपल्याला सावधान वागलं पाहिजे. घरात दारात बाहेर. म्हणून सांगतं, अरे 2:30 वाजता काय करत होता, 5 वाजता काय करत होता, असं विचारतात ते. त्याचं कारण आहे, त्यांचं लक्ष आहे. म्हणून मनुष्य ज्यावेळेला बेचैन होतो ना, तेव्हा आपल्या गुरुवर करून आज बेचैन झाला आहे. कारण 31 डिसेंबर आहे, कशी काय जमेल आपल्याला, असे बेचैन होऊन जातात लोक. बऱ्याच लोकांनी 31 डिसेंबरला लग्न ठेवले ना, काही वास्तुशांत ठेवलं का म्हणे, काय ठेवलं. अरे म्हटलं आता मुहूर्त आहे, त्याला काय करायला तू नको जाऊ. बरं, हल्ली सरकारसुद्धा सांगताय जास्ती लोक जाऊ नका, पण लोक ऐकत नाही. म्हणजे 2 महिन्यामध्ये किती लग्न आहे याचा आकडा डिक्लेअर करा सरकारने. पहा केवढं सर्वे चालला आहे. या मार्गशीर्ष आणि पौष म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 2.5 लाख 2.5 लाख लग्न आहे या ह्याच्यामध्ये. त्यांचा सर्वे चालला आहे. या 2.5 लाखात सगळे जे गोळा होतील त्याच्याने काय काय पसारा होईल याच्यावर चिंतन चाललं आहे त्यांचं सरकार. आणि आपल्याला म्हणतो सरकार मोभा देत नाही, मोभा देत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, आता याच्यात काय होईल, सोपं नाही ते. म्हणून त्यांनी आकडा सांगितला, इतके लग्न आहे म्हणे या 2 महिन्यामध्ये. आता का ते महाराष्ट्र सरकारचे का पूर्ण देशाचे तसा खुलासा नव्हता, हे इतके लग्न आहे. म्हणून प्रसार कसा होतो याच्याकरता चित्त शांत. आता कोणी बोलवलं तरी जायचं का नाही हे आपण ठरवायचं. गेलंच पाहिजे म्हटलं माझा. अशा ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. त्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती स्थिरता येत नाही. म्हणून गुरुच्या सान्निध्यामध्ये जेवढं ध्यान होईल तेवढं आनंद प्रदान असतं. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाट.